आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो. आज हा दिवस तू आम्हाला दिलास परमेश्वरा. मागील आठवड्यात तू आमचा प्रत्येकाचा सांभाळ केलास आणि हा आठवडा तू लाभू दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आज ही भक्ती तुझ्या पवित्र नावामध्ये आशीर्वादाची अशी कर. आजचं येणारं वचन, आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे पवित्र बाप्पा. आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला आहे, भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन. देवाचे आभार मानूया. उपासना संगीत गीत नंबर 656 आपण गाऊया आणि या गीताच्या द्वारे आम्ही देवाला धन्यवाद देऊया. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा. सामर्थ्याचा प्रसर तयाचा, सामर्थ्याचा प्रसर तयाचा, आणून ध्यानी स्तवा, आणून ध्यानी स्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वर्णा त्याचे प्रताप महती, गाऊन त्याला स्तवा. वर्णा त्याचे प्रताप महती, गाऊन त्याला स्तवा. कर्णाविना सतार घेऊन, कर्णाविना सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वाजवुनिया मृदुंग करुणी, नर्तन त्याला स्तवा. वाजवुनिया मृदुंग करुणी, नर्तन त्याला स्तवा. तंत्रयंत्र वाद्याच्या नादे, तंत्रयंत्र वाद्याच्या नादे, विश्वपतीला स्तवा, विश्वपतीला स्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. मंजू ध्वनीच्या उंच ध्वनीच्या, सांजावर त्या स्तवा. मंजू ध्वनीच्या उंच ध्वनीच्या, सांजावर त्या स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. परमेशाला
निरंतर परमेशाला स्तवा. स्तोत्रसंहिता 40 वचन 1 ते 10 आपण वाचूया. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले. माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरितील व परमेश्वरावर भाव ठेवितील. जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषय करीतो आणि गर्विष्ठांच्या व असत्यांकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्य व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्या समोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहे. यज्ञ, पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेस. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेविले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहेत. महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेविले नाही, हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझी न्यायी पण छपून ठेविले नाही. तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले. महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेविले नाही. वाचलेले वचन देवबाप आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. यहोवा चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाह मेरा, कोई गति मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे
when I in awesome wonder consider all the works thy hands have made. I see the stars, I hear the rolling thunder, thy power throughout the universe displayed. Then sings my soul, my Savior God to thee, how great thou art, how great thou art. Then sings my soul, my Savior God to thee, how great thou art, how great thou art. And when I think that God is Son not sparing, sent him to die, I still can't take it in. That on the cross, my burden gladly bearing, he bled and died to take away my sin. Then sings my soul, my Savior God to thee, how great thou art, how great thou art. Then sings my soul, my Savior God to thee, how great thou art, how great thou art. उत्पत्ती याचा 46 अध्याय वचन 28 ते 32. याकोब आणि त्याचे कुटुंब याचे मिसर देशात वास्तव्य. योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहुदास आपल्या पुढे त्याचकडे पाठवले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्रायल यास भेटावयास गोशेन प्रांती गेला. त्यास भेटून त्यांच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यास गळा घालून तो फार वेळा रडला. तेव्हा इस्रायल योसेफास म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले. आता मला खुशाल मरण येवो. योसेफ आपल्या भावास आणि आपल्या बापाच्या घराच्यास म्हणाला, मी जाऊन फारोला खबर देतो की कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घराची माणसे मजकडे आली आहेत. हे मेंढरे पाळणारे गुरढोरे पाळणारे आहेत, म्हणून ते आपली शेरडे मेंढरे गुरढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत. देवबापाचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 7 ते 11. पापाचा त्याग करणे. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठतेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या करणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहे. आमेन. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आज आम्ही वचनावर
मनन करूया. देवाचे आभार मानू की देवाने आमच्यावर प्रीती केली. देवाला धन्यवाद देऊया की देव अद्भुत रीतीने आम्हाला ह्या जगामध्ये चालवतो आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय वचन 7 ते 11 आजच्या मननाकरिता आपण वाचली. आज ह्या वचनावर मनन करत असताना देवाच्या वचनात आम्ही मनन करत असताना सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रियांनो, पेत्र ह्या पत्रामध्ये लिहितो की सर्वांचा शेवट जवळ आलाय. परमेश्वरानं हे जग निर्माण केलं, परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली, परमेश्वरानं आम्हाला बनवलं, ह्या जगामध्ये ठेवलं विशेष उद्देशाने. प्रियांनो, आणि मग जसं महिन्याची 1 तारीख येते आणि पुन्हा मग 30 तारीख येते आणि महिना संपून जातो, महिने संपतात, मग वर्ष संपते. तसंच पेत्र ह्या पत्रामध्ये लिहितो की सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रियांनो, सर्वांना पेत्र लिहितो आहे की मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रियांनो, देवाच्या वचनाची मर्यादा देवाने आमच्या जीवनामध्ये ठेवली आहे. त्याच्या 10 आज्ञा, त्याचं वचन आम्हाला ह्या जगामध्ये पाळायचं आहे. त्याच्या 10 आज्ञात आम्हाला स्वतःला राखायचं आहे, ठेवायचं आहे. आणि आम्ही देवाचे प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक कार्याबद्दल देवाचे आम्ही आभार मानले पाहिजे. प्रियांनो, मुख्यतः एकमेकावर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रियांनो, पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की प्रीती पापाची रास झाकून टाकते. परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली, आमची सर्व पातके व पापे त्याने क्षमा केली. प्रियांनो, परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली आणि त्याने आमची सर्व पातके त्याने क्षमा केली. त्याने आम्हाला क्षमा केली व त्याच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर दिले. त्याने आमच्या पापांची क्षमा केली. प्रीती पापाची रास झाकून टाकते. आमचा बाप, आमचा देव, आमचा पवित्र परमेश्वर जो आमच्यावर प्रीती करतो, प्रियांनो, आमच्या पापाची रास त्याने झाकून टाकलेली आहे. आम्हाला त्याने क्षमा केली आणि ह्या जगामध्ये त्याने आम्हाला ठेवलं आहे, उभं केलं आहे. प्रियांनो, आणि ह्या वचनामध्ये पेत्र लिहितो की प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रियांनो, देवानं आमच्यावर प्रीती केली. देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी वधस्तंभावर दिली. त्याच्या पुत्राने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिले आणि आमचे पाप त्याने क्षमा केले. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आज ही फार मोठी शांती, हा फार मोठा आनंद प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमच्या जीवनामध्ये आला आहे. प्रियांनो, आज तुम्ही म्हणत असाल की आम्ही अनेक अडचणीचा, संकटाचा सामना करीत आहोत. आमच्या जीवनामध्ये
असं का बरं होत आहे? प्रियांनो, प्रीती पापाची रास झाकून टाकते. देवानं आमच्यावर प्रेम केलं. तुम्ही त्या देवाच्या प्रीतीमध्ये स्वतःला ठेवा प्रियांनो. आज तुम्ही जीवनामध्ये ज्या मार्गाने चालला आहात आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आले आहेत प्रियांनो. आज आम्ही ह्या जीवनामध्ये बदललं पाहिजे. स्वतःला ख्रिस्तासाठी सादर केलं पाहिजे. स्वतःला ख्रिस्तामध्ये राखलं पाहिजे. आणि परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली प्रियांनो. आमची सर्व पापे त्याने क्षमा केली. यासाठी नाही की आम्ही पापात राहावं अशी त्याची इच्छा नाही. आम्ही दुःखात राहावं अशी त्याची इच्छा नाही. आम्ही सदैव अडचणीचा सामना करावा अशी त्याची इच्छा नाही. तर त्याची इच्छा ही तारणाची आहे प्रियांनो, की आमचं तारण त्याने केलं. आम्ही आनंदित व्हावं. आम्ही ख्रिस्ताला ओळखावं प्रिय. आम्ही ख्रिस्तावर प्रेम करावं आणि ख्रिस्ताच्या मार्गाने चालावं अशी त्याची इच्छा आहे. देवानं जे प्रेम आमच्यावर केलं, त्याच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. देवाच्या पुत्राची प्रीती आम्ही आमच्याद्वारे जगामध्ये दिली पाहिजे प्रिय. आमचे जीवन देवाने आशीर्वादित केलं आहे. जर आमचं जीवन आम्हाला देवाने आशीर्वाद दिला आहे, आशीर्वादित केला आहे, त्याच्या कार्यासाठी बोलवलं आहे, त्याने आम्हाला निवडलं आहे, तर आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही देवाची प्रीती वाटावी. प्रीती पापाची रास झाकून टाकते. आम्हाला त्याने त्याच्या प्रीतीमध्ये राखलं आहे प्रियांनो. तुम्ही किती म्हणत असाल, पण देवाने आमच्यावर प्रीती केली प्रियांनो. आणि पहिले करिन्थकरास पत्र्याचा 13वा अध्याय आणि वचन 4 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की प्रीती सहनशील आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. देवाने आमच्यावर ह्याच प्रकारची प्रीती केली प्रिया. आम्ही पापात असताना देखील त्याने आम्हाला क्षमा केली. प्रियांनो, आज त्याच्या कृपेत त्याने आम्हाला फार मोठा आशीर्वाद दिला. प्रीती पापाची रास झाकून टाकते. परमेश्वरानं तुम्हाला क्षमा केली, तसंच तुम्ही एक दुसऱ्यांना क्षमा करा प्रियांनो. परमेश्वराची प्रीती इतरांना द्या की देवानं तुम्हाला त्याची कृपा पुरवली, देवानं तुमच्यावर प्रीती केली, देवानं तुमचे अपराध पुसून टाकले आहे. तुम्ही इतरांचे पापे, इतरांचे अपराध क्षमा करा. कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. ख्रिस्ताच्या प्रीतीत तुम्ही आहात. जर तुम्ही एक दुसऱ्यावर प्रेम करत नाही, तर तुम्हाला ख्रिस्ताची प्रीती कशी कळली प्रियांनो? वधस्तंभावरून त्याने प्रीती केली. वधस्तंभावर असताना त्याने आमच्यावर प्रेम केलं. त्याने आमच्यासाठी वधस्तंभ साहिला. जर आम्ही जगामध्ये प्रीती करतो इतरांवर, देव आमच्यावर प्रीती करतच आला आहे प्रिया. तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही देवाचे पुत्र आहात प्रिया. देवानं ज्या प्रकारे आमच्यावर प्रीती केली, आम्ही देखील इतरांवर प्रीती केली पाहिजे. आणि आजच्या वचनामध्ये पेत्र लिहितो
की प्रीती पापाची रास झाकून टाकते. जुन्या करारामध्ये उत्पत्ती याच्या 46व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की योसेपाने आपल्या भावांना क्षमा केली. ज्यावेळेस योसेपाचे भाऊ मिसर देशामध्ये आले, त्यावेळेस योसेफ त्यांच्या गळ्यात गळा घालून रडला. प्रिया, योसेपाने आपल्या भावांना क्षमा केली. प्रियांनो, आज आम्ही या वचनात मनन करत असताना नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि वचन 12 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. देवाचं प्रेम आमच्यामध्ये आहे. प्रियांनो, परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली, परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलं, परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं, परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी आम्हाला राखलं, परमेश्वराने आम्हाला त्याच्या सेवेसाठी बोलवलं, परमेश्वराने आम्हाला त्याच्या सेवेसाठी राखलं, परमेश्वराने जे आम्हाला त्याच्या सेवा कार्यासाठी निवडलं. प्रियांनो, परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली आणि योसेपाने आपल्या भावांना क्षमा केली. प्रीती पापाची रास झाकून टाकते. म्हणून प्रियांनो, तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताची प्रीती इतरांना तुम्ही द्या. प्रीती पापाची रास झाकून टाकते. आज ह्या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, देवाचे सदैव आम्ही आभार मानले पाहिजेत की एवढा मोठा परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो आहे. तुम्ही परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करा. प्रिय, हा परमेश्वर आमचा देव आहे, आमचा बाप देखील आहे. येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला टाकणार नाही, सोडणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आज तुम्ही आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा. प्रिय, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बदलून टाकू इच्छितो. त्याच्या प्रीतीमध्ये तुम्हाला तो आधार देऊ इच्छितो. त्याच्या प्रीतीत तो तुम्हाला उंचावू इच्छितो. प्रियांनो, आपलं अंतःकरण आज तुम्ही स्वच्छ करा. देवानं जगावर प्रीती केली तशी आम्ही एक दुसऱ्यावर प्रीती केली पाहिजे आणि त्याच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे. पहिले पेत्र्याचा 4था अध्याय आणि वचन 9 मध्ये पेत्र लिहितो की कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. 9व्या वचनामध्ये पेत्र लिहितो की कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. एक दुसऱ्यावर प्रीती करता, कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रीती आहे मग पाहुणचार देखील. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला 10व्या वचनात प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. जसं कृपादान परमेश्वरानं आम्हाला दिलं आहे प्रियांनो, ते एकमेकांच्या कारणी आम्ही लावायचं. जी कृपा परमेश्वरानं आम्हाला पुरवली ती एकमेकाच्या कारणी लावायचं. सहकार्य करायचं, एक दुसऱ्याला मदत करायची. प्रियांनो, आज अगदी वेळ थोडा आहे. आम्हाला प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवला पाहिजे. वचन वाचलं पाहिजे.
वचनाचा अभ्यास केला पाहिजे. इतरांसाठी आम्ही कुटुंबामध्ये प्रार्थना केली पाहिजे. इतरांना आम्ही मदतीचे हात दिले पाहिजे. प्रियांनो, एकमेकांचा तुम्ही पाहुणचार करा असं पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो. आणि 10व्या वचनात पेत्र लिहितो की प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकाच्या कारणी लावा. एकमेकांच्या कारणी लावा. तुम्हाला जे आशीर्वाद देवानं दिले आहेत, जी कृपा तुम्हाला दिली आहे, इतरांना तुम्ही आशीर्वाद द्या. प्रिय, जी कृपादाने आम्हाला परमेश्वराने दिली ती सर्व एकमेकांच्या कारणी आम्ही लावायची आहे. आणि या सर्व सेवेतून, कार्यातून आम्ही जगामध्ये परमेश्वराला उंच केलं पाहिजे. प्रीती पापाची रास झाकून टाकते. देवाने आमच्यावर प्रीती केली, आम्ही इतरांवर प्रीती केली पाहिजे. आम्ही देवाचे पुत्र आहोत, देवाचे लेकरं. देव आमच्यावर प्रेम करतो, आम्ही इतरांवर प्रेम केलं पाहिजे. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानयुग त्याची आहेत. आमेन. मित्र, ह्या वचनामध्ये लिहितो की भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोला. काही पण बोलता येणार नाही प्रियांनो आपल्याला. आपण देवाचे लोक आहोत म्हणून भाषण करणाऱ्याने देवाची वचने आपण बोलत आहोत असे बोलावे. भाषण करताना आम्ही देवाला उंचावलं पाहिजे प्रियांनो. कारण देवाने आमच्यावर प्रीती केली, देवाने आमच्यावर प्रेम केलं. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. देवाने जी शक्ती दिली आम्हाला, त्या शक्तीने आम्ही सेवा करायची आहे प्रियांनो. देव तुमच्याकडून सेवा करून घेत आहेत. देवाने तुम्हाला सेवेसाठी पाचारण केलं आहे. देवानं तुम्हाला निवडलं. तुम्हाला देवाने आशीर्वाद दिले आहेत. तुम्ही सेवा करत आहात. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाला उंचावित आहात. ह्या गोष्टीच्या द्वारे प्रियांनो देवाचे गौरव होत असताना सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानयुग त्याची आहेत. आमेन. आमच्या सेवेच्या द्वारे आम्ही देवाला उंच करावं प्रियांनो. प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रियांनो, देवानं जी प्रीती आमच्यावर केली, आम्ही देखील एक दुसऱ्यावर प्रीती करावी. म्हणून पेत्र या वचनामध्ये लिहितो की भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करा. ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानयुग त्याची आहे. आमेन. रोमकरास पत्र्याचा 12वा अध्याय आणि वचन 6 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत.
म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. प्रेषित पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्याय आणि वचन 6 मध्ये प्रियांनो लिहितो आहे की आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. प्रियांनो, केवढं कार्य परमेश्वरानं तुमच्या जीवनात केलं आहे, केवढी कृपा देवाने तुमच्या जीवनात पुरवली आहे, केवढी प्रीती परमेश्वरानं तुमच्यावर केली आहे, त्या विश्वासावर तुम्ही संदेश सांगावा. या गोष्टीच्या द्वारे देवाला आम्ही आपल्या जीवनाच्या द्वारे उंच करावं. प्रियांनो, आमचं हे जीवन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष असले पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही खरेपणाने त्याची सेवा केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबतीत आम्ही खरेपणाने त्याची सेवा केली पाहिजे. मग कोणतंही कार्य करत असताना जगामध्ये आम्ही ते खरेपणानं केलं पाहिजे आणि खरेपणानेच आम्ही प्रत्येक काम, प्रत्येक नोकरी, प्रत्येक व्यवसाय आम्ही खरेपणाने केला पाहिजे. कारण त्याने आम्हाला जगामध्ये पाचारण केलं आहे, बोलवलं आहे. मग आमच्यामध्ये खरेपणा असला पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. प्रियांनो, आमच्यामध्ये सत्यता असावी. कारण देवानं आम्हाला पाचारण केलं आहे, म्हणून आम्ही सत्यामध्ये चालत असलो पाहिजे. प्रियांनो, आम्ही सत्यामध्ये चालणारे झालं पाहिजे. प्रियांनो, त्याची सेवा आमच्याकडून खरेपणाने झाली पाहिजे. खरेपणानेच आम्ही इतरांवर प्रीती करावी. देवाच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आमच्या परमेश्वरानं आमच्यावर प्रीती केली. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला आणि त्याच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. ही खरी प्रीती प्रियांनो, हे खरं प्रेम. प्रीती करत असताना आम्हाला कष्टातून जावं लागलं तरी हरकत नाही प्रियांनो, कारण आम्ही देवाचे पुत्र आहोत. परमेश्वरानं आमच्यावर प्रीती केली आणि आमची सर्व पापे क्षमा केली. प्रियांनो, आज तुम्ही म्हणत असाल की आम्ही अडचणीत, संकटात, दुःखात, अडचणीत आहोत. प्रियांनो, तुम्ही देवावर प्रेम करा. ख्रिस्ताच्या जवळ या. ख्रिस्ताचा तो वधस्तंभ येरुशलेमच्या रस्त्यावरून त्याने आमच्यासाठी साहिला. बायबल मधून ती वचनं वाचा. त्या ख्रिस्ताचं जीवन, त्याने आमच्यावर प्रीती केली. प्रियांनो, आज ज्या वेळेस आम्ही इतरांवर प्रीती करू त्यावेळेस आम्हाला फार मोठी शांती प्राप्त होईल. प्रियांनो, देवानं त्याची शांती आम्हाला दिली आहे. आम्हाला देवाने त्याचे आशीर्वाद दिले आहेत.
आता आम्हाला इतरांवर प्रीती करायची आहे प्रियांनो. प्रीती पापाची रास झाकून टाकते. प्रेषित पाऊल इपिस्कराच्या पत्रामध्ये लिहितो. इपिस्करास पत्र्याचा पहिला अध्याय आणि वचन 19 मध्ये, आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपल्या विषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्या. प्रियांनो, प्रेषित पाऊल लिहितो की जे आपण विश्वास ठेवणारे ते आपणा विषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्या. प्रियांनो, आमचा देव पराक्रमी परमेश्वर आहे. आमचा देव अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहे. ज्याने तुम्हाला पाचारण केलं, बोलवलं, हा परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याने प्रत्येकाला क्षमा केली. आज प्रियांनो, त्याची प्रीती आम्ही खरेपणाने जगाला देऊया. केव्हा 3:16 मध्ये देवाचं वचन म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने पुत्र दिला. प्रियांनो, आम्ही इतरांवर प्रीती करत असताना आम्ही इतरांना देवाची सुवार्ता देऊया. आणि इतरांना आम्ही आज क्षमा करू. देवाने आमच्यावर प्रेम केलं, आम्ही इतरांवर प्रेम करूया, प्रीती करूया. उपासना संगीत गीत क्रमांक 45 आपण गात आहोत. किती गोड, किती गोड, किती गोड, किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे. किती गोड, किती गोड, सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू, नच दुजा दाखवी चरण तुझे आशू. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू, नच दुजा दाखवी चरण तुझे आशू. रूपपटी तुझी गोपटी मूर्ती वसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली, ती उभीच माझ्या पुढे असो केली. किती गोड, किती गोड, किती गोड, किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे. तू प्रेम मूर्त, तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायशी धरुण येशू नावा. तू प्रेम मूर्त, तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायशी धरुण येशू नावा. मना एक वासना तुझ्या सहजावे, हे आयु येथले तुझेच ते भावे, हे आयु येथले तुझेच ते व्हावे. किती गोड, किती गोड, किती गोड, किती रे
गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या फुले खळखळाटे. आपण प्रार्थना करू. पिते, आम्ही तुझे आभार मानतो. आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला, आजचं वचन त्यांनी ऐकलं, परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये चालव देवा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये प्रत्येकाला तू राख. पवित्र परमेश्वरा, तू आमच्यावर प्रीती केलीस. आमच्यासाठी तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलंस. तुझ्या पुत्रानं आमच्यासाठी मानवाचं रूप धारण केलं आणि त्याने आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवलं. दलदलीच्या चिखलातून त्याने आम्हाला वर काढलं. प्रभू, आज आमच्या भावांना बहिणींना तुझी कृपा दे की जे अडचणीत, संकटात, दुःखात आहेत त्या सर्वांना तुझी कृपा कर. आज आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, प्रत्येकाचं नवीनीकरण कर. प्रत्येकावर तुझ्या कृपेची वृष्टी कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांची आम्ही आठवण या प्रार्थनेमध्ये करतो. प्रत्येकाच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरव. मार्ग काढणारा तू प्रभू येशू ख्रिस्त आहेस. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, जे नोकरीच्या शोधात आहेत, समस्येमध्ये सापडलेले आहेत, अडचणीमध्ये आहेत, त्यांना तुझी कृपा तू कर परमेश्वरा. या दिवसात आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी आहेत त्या सर्व आजारी असलेल्या आमच्या भावांना बहिणींना तुझा स्पर्श कर ख्रिस्ता. आरोग्य दे. सर्व आजारातून, व्याधीतून त्यांना तू मोकळं कर प्रभू. आजच्या वचनावर आम्ही मनन केलं. पेत्राचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 7 मध्ये पेत्र लिहितो की सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा. प्रभू, आम्ही मर्यादेने राहावं त्यासाठी तुझी कृपा दे. तुझ्या वचनात चालण्यासाठी प्रत्येकाला तुझी कृपा दे. वचनात राह प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रीती पापाची रास झाकून टाकते असं पेत्र या पत्रामध्ये लिहितो आहे. परमेश्वरा, तू आमच्यावर प्रीती केलीस. आज आमच्या भावांनी बहिणींनी इतरांवर प्रेम करावं, त्यासाठी त्यांचं अंतःकरण तू आज तयार कर. कारण देवाच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने आम्हा प्रत्येकाची पापे क्षमा केली. आम्हाला त्याच्या प्रीतीमध्ये त्याने पापाच्या बंधनातून, पापाच्या दास्यातून त्याने आम्हाला सोडवलं, मोकळं केलं. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, पापाच्या बंधनात अडकलेल्या आमच्या भावांना बहिणींना प्रभू तू मोकळं कर. प्रार्थना करतो प्रभू, विशेष तुझी कृपा दे. ऑनलाईन द्वारे भक्तीमध्ये सहभागी होत असलेले आमचे भाऊ बहिणी सर्वांना आशीर्वाद दे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, जीसस चर्च मिनिस्ट्री करिता तुझा आशीर्वाद मागतो. जीसस चर्चच्या मंडळीसाठी प्रभू तुझा आशीर्वाद मागतो. फलटण येथील जीसस चर्चच्या मंडळीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. डाळज येथील जीसस चर्चच्या मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने दौंड आणि परिसरात होत असलेल्या सर्व सामाजिक सेवेत प्रभू
सेवेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, या सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, चर्चच्या सेवेत, सामाजिक सेवेत जे आमचे बहीण भाऊ आम्हाला सहकार्य करत आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा. विशेष जिजस चर्चच्या बांधकामासाठी पत्रे सर्व खराब झाले आहेत बाप्पा. आज आम्ही प्रार्थना करतो, चर्चच्या पत्र्यांसाठी, बांधकामासाठी तुझा आशीर्वाद मागतो. प्रभू, तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो, मंडळीतील सर्व सभासदांवर तुझा आशीर्वाद दे. हा आठवडा तू दिलास, या आठवड्यामध्ये प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये तू चालव. इतरांवर प्रीती करण्यासाठी तुझी कृपा दे प्रभू. तुझी सेवा आणि तुझं कार्य करण्यासाठी प्रत्येकाला शक्ती पुरव प्रभू. वचनाच्या कुंपणामध्ये चालव प्रभू. सैतानाच्या सर्व डामडौलापासून प्रत्येकाला तू सांभाळ. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझी शांती कार्यरत कर देवा. घरामध्ये शांती असू दे. ज्या ठिकाणात आमचे भाऊ आणि बहिणी कामाला जातात, कामाच्या ठिकाणात तुझी शांती असू दे ख्रिस्ता. त्यांच्या सर्व व्यवसायात, व्यवहारात शांती दे प्रभू. त्यांच्या सर्व लेकरांना, सर्व परिवाराला तुझा आशीर्वाद दे. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त, जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत, ज्या आमच्या भावांनी, बहिणींनी ऑनलाईन द्वारे भक्तीमध्ये भाग घेतला, त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.